मित्रांनो, भारत सरकार नॅशनल इंटर्नशिप पोर्टल आणि शिक्षा मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सोबत IBM ने इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आणली आहे। खासियत तिची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, ऑनलाइन घर बसल्या ही इंटर्नशिप असणार आहे आणि तुम्ही ते बघू शकताय टोटल 3000 जागा इथे असणार आहे। त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे। मग कोण कोण अप्लाय करू शकताय, शेवटची तारीख काय, सगळी माहिती तुम्हाला डिटेल मध्ये समजून सांगतोय। अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटी तुम्हाला पाहिजे असेल तर आयकॉनिक मराठी चॅनलवर आपण डेली अपडेट आणतोय। मग कम्प्युटर ऑपरेटर जॉब झाले, एअरपोर्ट वॅकन्सी झाले, गव्हर्नमेंट जॉब अपडेट झाले, प्रायव्हेट जॉब अपडेट झाले, असे भरपूर सारे अपडेट आणतोय। त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, भारत सरकारचं नॅशनल इंटर्नशिप पोर्टल तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे। मागे पण आपण यावर व्हिडिओ बनवला होता, पण आता लेटेस्ट अपडेट आला आहे IBM कडून। महत्त्वाचं म्हणजे ही घर बसल्या इंटर्नशिप असणार आहे आणि भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे। जसं की तुम्ही बघू शकताय यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे। कोण कोण अप्लाय करू शकताय तर कोणीही अप्लाय करू शकताय। त्यानंतर कुठलं स्पेशलायझेशन पाहिजे का तर कुठलंही स्पेशलायझेशन तुमच्याकडे आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। किती वेळाची इंटर्नशिप असणार आहे तर 6 वीकची इंटर्नशिप असणार आहे। रिलेटेड स्किल्स आणि एक्सपिरियन्स इंटरेस्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय। कधी सिलेक्शन होणार आहे तर 28 एप्रिल पासून ते 28 मे पर्यंत तुमचं सिलेक्शन होणार आहे। आता सध्या फॉर्म भरणं सुरू झालं आहे आणि जागा भरपूर जास्ती आहे। मग तुम्ही असे विद्यार्थी आहे ज्यांना टॉप लेवल कंपन्यांमध्ये जॉब पाहिजे आहे पण कुठलंही तुमच्याकडे स्किल्स नाही आहे, एक्सपिरियन्स नाही आहे, सर्टिफिकेट नाही आहे तर तुमच्या सगळ्यांसाठी ही अपॉर्च्युनिटी बेस्ट असणार आहे। कारण की इथे सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे, प्लस तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लेटर, सर्टिफिकेट मिळणार आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचं टॅलेंट शोकेस करू शकताय, तुमच्या रेझ्युमेची व्हॅल्यू वाढवू शकताय। त्यामुळे तुम्ही जर फ्रेशर्स असाल, कॉलेज स्टुडंट असाल तर ही संधी सोडू नका। कारण की आपण मागे पण व्हिडिओज आणले होते जसं की Amazon। आता Amazon मध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे तर फ्रेशरसाठी ही संधी आहे, पण एखाद्याकडे जर IBMचं सर्टिफिकेट असेल, त्या प्रोजेक्टवर काम केल्याचा अनुभव असेल तर इथे सिलेक्शन होणं सोपं जातं। त्यामुळे सांगतोय की भलेही इंटर्नशिप मध्ये सॅलरी किंवा पेमेंट तुम्हाला कमी मिळतोय तरी तुम्ही ही संधीचं सोनं केलं पाहिजे। ओके, आता इथे पात्रता तुम्ही बघू शकताय बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिले आहे। 17+ तुमचं वय आहे म्हणजे 17+ तुमचं वय आहे। तुम्ही ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण करताय, कम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर बघा भरपूर साऱ्या फील्ड्स आहे। यामधून जर तुम्ही शिक्षण करताय तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। इथे क्वालिफिकेशन मध्ये पण डिटेल मध्ये दिलं आहे। इंजिनिअरिंग तुम्ही करताय, 2nd इयर, 3rd इयर, 4th इयरचे स्टुडंट तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, महत्त्वाचं म्हणजे ही व्हर्च्युअल इंटर्नशिप म्हणजे ऑनलाइन घर बसल्या इंटर्नशिप आहे ज्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे। खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स विथ ग्रीन टेक्नॉलॉजी हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे, यावर तुम्हाला काम करायला मिळणार आहे। आता जर तुम्ही IBMच्या पेजवर आले तर तुम्ही ते बघा AI रिलेटेड भरपूर सारे प्रोजेक्टवर हे काम करताय, भरपूर सारी डेव्हलपमेंट होते आहे आणि हेच तुम्हाला शिकायला मिळणार आहे। AI टेक्नॉलॉजी काय असते, कशा प्रकारे काम चालतं आणि त्याद्वारे तुम्ही तुमचं नॉलेज वाढवू शकताय, स्किल्स वाढवू शकताय। त्यामुळे ही महत्त्वपूर्ण इंटर्नशिप आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय। फक्त एकच गोष्ट अशी आहे की इथे आपल्याला स्टायपेंड काहीच मिळत नाहीये कारण की इमिडिएट जॉईनिंग आहे। 6 आठवड्याचा हा प्रोग्राम असणार आहे पण पैसे आपल्याला काहीच मिळत नाहीये। पण घर बसल्या जर तुम्ही 1 ते 2 तास काढू शकत असाल आणि सोबत तुम्हाला IBMचा अनुभव पाहिजे असेल तर नक्की तुम्ही हे केलं पाहिजे। शेवटची तारीख 31 मार्च आहे, त्याआधी तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे कारण की एप्रिल पासून तुमचं सिलेक्शन होणार आहे। ओके, आता अप्लाय कसं करायचं, काय काय शिकायला मिळणार आहे तर सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। ग्रीन टेक्नॉलॉजी काय आहे, मग कशा प्रकारे तुम्ही शिकू शकताय, कुठले कुठले स्किल्स शिकायला मिळेल, कशी अपॉर्च्युनिटी आहे, सगळं इथे दिलेलं आहे। आता अप्लाय करायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल। तुम्ही या पोर्टलवर जरी आले, IBM वर जरी क्लिक केलं तरी तुम्हाला ही माहिती दिसून जाईल। बघा मी IBM वर क्लिक केलं, त्याच्यानंतर व्ह्यू डिटेल्स बघतोय आणि सगळी माहिती माझ्यासमोर आली आहे। आता यावर क्लिक करून आपल्याला अप्लाय म्हणायचं आहे। अप्लाय केल्यानंतर आपल्याला स्टुडंट म्हणून लॉग इन करायचं आहे तर कन्फर्म यावर क्लिक करायचं आहे। मग सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्ही ते नवीन असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे।
ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन करा. लॉग इन कसं करायचं तर सगळ्यात आधी तुम्हाला जो पण तुमचा ID बनवलेला आहे तर जस्ट तुमचा ईमेल ॲड्रेस पासवर्ड यावर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे. पण जर तुम्ही नवीन आला असाल, आपले मागचे व्हिडिओ बघितले नाही आहे, इथे पहिल्यांदा अप्लाय करणार आहात तर रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात. एक तर ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा जे पण करताय ते AICTE ॲफिलेटेड आहे का असेल तर तुम्हाला इथे त्या कॉलेजची लिस्ट दिसून जाईल. इथे जस्ट तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. ते जर असेल तर ते ॲफिलेटेड आहे, मग ते नाव टाकल्यानंतर तुमची सगळी माहिती भरल्या जाईल. नसेल तर नॉन AICTE यावर क्लिक करायचं आहे आणि मग तुमच्या कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर कुठली युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यानंतर स्टेट कुठला आहे आणि सिटी कुठली आहे हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर टिक मार्क करायची आहे. मग तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. स्टुडंट एनरोलमेंट नंबर म्हणजे स्टुडंट ID नंबर हा कुठे तुम्हाला मिळेल तर जे पण तुमचं मागच्या वर्षीचं पासिंग सर्टिफिकेट आहे त्यावर तुम्हाला हे मिळून जाईल. ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. आता अनेक जण म्हणतील इथे आधार नंबर देणं सेफ आहे का, तर ही भारत सरकारची वेबसाईट आहे, तुम्ही ते बघू शकताय. शिक्षा मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद आणि नॅशनल इंटर्नशिप पोर्टल यावर आपण ही माहिती देतोय. त्यामुळे 100% जेन्युइन आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके. त्यानंतर जर का तुम्ही पासवर्ड विसरला तर त्यासाठी ते एक सिक्युरिटी क्वेश्चन आहे. मग यापैकी कुठलं आहे, मग तुमच्या स्कूलचं नेम काय ते तुम्ही ते टाका. म्हणजे पासवर्ड विसरल्यानंतर हा प्रश्न विचारतील आणि त्याचा आन्सर देऊन आपण पासवर्ड रिकवर करू शकतोय. त्यानंतर तुमचा जेंडर कुठला आहे, मेल आहात, फिमेल आहात, कॅटेगरी कुठली आहे ते टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लास्ट कुठला कोर्स पास केला आहे, जे पण केलं असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे जे पण अकॅडमिक किती टक्के पडले ते तुम्हाला इथे टाकून घेऊन इथे यावर क्लिक करून तुम्हाला रजिस्टर म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा. आता इथे रजिस्टर झालो आहे, मग पुन्हा आपल्याला काय करायचं, या वेबसाईटवर यायचं आहे, यावर क्लिक करून अप्लाय म्हणायचं आहे. कारण की सगळ्यात आधी आपण काय केलं, इथे रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपलं अकाउंट क्रिएट झालं आहे, मग पुन्हा या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करावं लागेल. अनेक जण काय करतात, रजिस्टर करतात, त्यांना वाटलं की फॉर्म भरला गेला, फॉर्म नाही भरला गेला. इथे आत्ताशी आपण रजिस्टर झालो आहे, मग फॉर्म आपल्याला भरायचा आहे तर आपल्याला पुन्हा या वेबसाईटवर यावं लागेल आणि अप्लाय करावं लागेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. जागा भरपूर साऱ्या आहे. शिकायची तुम्हाला आवड असेल, नवीन स्किल शिकायचं आहे, AI शिकायचं आहे, रेझ्युमीची व्हॅल्यू वाढवायची आहे तर नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.